हॅलो अँड नमस्कार. आपण सर्वजण कसे आहात? डिजिटल मार्केटिंग कोर्समध्ये तल्लीन झाला असालच. असो, कालचा आमचा 9वा सेशन होता व त्यामध्ये इंस्टाग्राम बिझनेस अकाउंट क्रिएट कसे करायचे व त्या माध्यमातून बिझनेस ग्रोथ कशी करायची याची माहिती आपल्याला सरांनी दिलेली आहे. कुठलीही भीती आपल्या मनात असेल तर ती सर्वप्रथम घालवावी लागेल आणि भीती घालवली तर आणि तरच आपण आपला गोल साध्य करू शकाल, आपले जीवन सुखकर बनवू शकाल. इसी का नाम है जिंदगी. जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर चॅलेंज ॲक्सेप्ट करा, वाटचाल सुरू करा. कसे चालले कारण हेच बरं. इंस्टाग्रामच्या फीचरबद्दल व सेटिंग्सबद्दल आपल्याला सविस्तर माहिती मिळालीच आहे. तसेच इंस्टाग्राम अकाउंट फेसबुकशी कसे कनेक्ट करायचे हे कळलेच असेल. त्यानंतर आपल्याला खालील नमूद केलेले पॉईंट्स ध्यानात ठेवायचे आहेत. प्रोफाईलचे नाव सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एकाच पद्धतीने लिहायचे. म्हणजे तुमचे नाव, पत्ता, ईमेल ID, मोबाईल नंबर. तुमच्या नावापुढे ब्लू टिक कशी आणायची? तुमचा प्रोफाईल फोटो सुंदर व आपल्या बिझनेसला सुटेबल असा कसा ठेवायचा? यूजर नेम सोपे व सर्चेबल कसे असावे? बिझनेस नेमसुद्धा सोपे असावे. बायो कसा व 150 कॅरेक्टरपर्यंतचा कसा लिहावा? त्यामुळे तुमची ओळख निर्माण होईल व ब्रँडिंग तयार होईल. कंटेंट क्रिएट करताना प्लॅनिंग, व्हॅल्यू देणे, क्वेश्चन अँड आन्सर ठेवणे, कनेक्ट राहणे व आपल्याला जे सांगणे असेल त्याला प्रूफ कसे सादर करणे, टेस्टिमोल कसे देणे व ट्रस्ट कसा बिल्ड करणे ह्याचे आपल्याला सांगितलेले आहे. हॅशटॅग म्हणजे काय व ते डिस्क्रिप्शनमध्ये कसे लिहावे? कारण हॅशटॅग सर्चेबल असल्यामुळे त्याचा आपल्याला बिझनेस वाढवण्यास मदत होते. स्टोरीज कशा पोस्ट कराव्यात? रील्स कसे क्रिएट करावेत? रील्स कॉन्स्टंट पोस्टिंग कशी करावी व ती शेअरवर्दी व सेव्हवर्दी कशी असावी? सबस्क्रायबर अँड फॉलोअर्स कसे वाढवावेत? इन्फ्लुएन्सर कसे बनावे व दुसऱ्या इन्फ्लुएन्सरसोबत आपण कोलॅबोरेशन कसे करावे ह्या सर्व बाबतीत आपल्याला तरबेत केलेले आहे. उरलेले सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स म्हणजे लिंक्डइन, ट्विटर इत्यादी यांची माहिती सर आज देणार आहेत. परंतु खरी परीक्षा उद्यापासून सुरू होणार आहे. कारण टेक्निकल सब्जेक्ट्स उद्यापासून सुरू होतील. वेबसाईटपासून सुरू होईल ते शेवटच्या दिवसापर्यंत लॅपटॉप, कॉम्प्युटरची व्यवस्था करावयाची आहे. आत्तापर्यंत आपण सर्वजण होम पिचवर होता, म्हणजे आपल्या घरातून ते सगळे सुरळीतपणे पाहत होता. परंतु आता डिजिटल आझादीच्या पिचवर येऊन आपल्याला चॅलेंज स्वीकारावे लागणार आहे. चॅलेंज इज ब्लेसिंग्स. ऑल द बेस्ट फॉर युअर फर्दर जर्नी. जय हिंद.